सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार पुन्हा मेहरबान आहे। सत्ताधाऱ्यांच्या 2 सहकारी साखर कारखान्यांना भरमसाठ कर्ज आहे। साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज आहे। आमदार विनय कोरे यांच्या तातासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथल्या लोकनेते मारुतराव घोले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकरता 174 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज आहे। याआधी आमदार अभिमन्यू पवार यांच्या किल्लारी सहकारी साखर कारखान्यासह 18 कोटींचं कर्ज दिल्यानं वाद झाला होता। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, सत्ताधाऱ्यांना कर्ज देण्यात किंबहुना सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर कर्ज देण्याच्या दृष्टीनं सरकार मेहरबान दिसतंय। निश्चितच लागली, कारण आपण पाहिलं असेल की तब्बल 335 कोटी रुपयांचं जे कर्ज आहे ते आता या 2 सहकारी कारखान्यांना देण्यात आलेलं आहे। या आधीच 18 कोटी रुपयांचं कर्ज अभिमन्यू पवार जे स्वतः भाजपचे आमदार आहेत त्यांच्या साखर कारखान्यात दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलेलं होतं। मात्र त्यानंतरही आता आपण पाहत आहोत की भाजपचा मित्रपक्ष असलेला विनय कोरे यांच्या साखर कारखान्याला देखील आता 160 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर स्वतः मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील लोकनेते मारुतराव घोले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आहे त्याला देखील 174 कोटीचं कर्ज देण्यात आलेलं आहे। सातत्याने विरोधकांच्या साखर कारखान्याला डावलत सत्ताधारी पक्षातील आमदार असतील किंवा नेते असतील त्यांच्या साखर कारखाने असतील किंवा सहकारी संस्था असतील त्यांना सातत्याने मदत केली जात आहे। त्यामुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।